मोगाशी तुम्ही ज्यावेळेस प्रेस झाली त्यावेळेस माझ्याकडे ते उपलब्ध नव्हते, कारण हे काढायला वेळ गेला म्हणून आता म्हणलं तुम्हाला जाताना हे दाखवावे, जसं की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघ जण काय म्हणतात, आमची काही चूक नाही, काहीतरी गैरसमज झाला म्हणून आता मीडियाच्या समोर क्लिअर करायलो हे त्या वर्षा बोडकेचं कुणबी प्रमाणपत्र व्हॅलिडिटी रद्द केली। ही हे तिचा भाऊ पृथ्वीराज बोडके ही व्हॅलिडिटी जाणून बुजून मराठ्यावर खरे प्रमाणपत्र असून खऱ्या नोंदी असून कसा अन्याय केला जातो, या दरबारातून पत्रकार बांधवांना माझी हात जोडून विनंती, मराठ्यावर चाललेला जाणून बुजून अन्याय ह्यो माझ्या मराठा समाजापर्यंत जाऊ द्या। ही झालं एक। ही एक ज्योती दहीहंडे ज्यांची कुणबी रद्द केलं प्रमाणपत्र, ही एक जात पडताळणी समिती याने आदेश दिला की कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं। हे इंग्लिशमध्ये, हे बघा मराठीमध्ये। हे खूप गरजेचं आहे महाराष्ट्रातल्या मराठ्यासाठी आणि मीडियासाठी। सरकार आम्हाला कसं फसवताना अन्याय करतं, हे मराठी काय म्हणतंय ते। जात पडताळणी समितीने एकमताने असा निष्कर्ष काढला आहे की दहीहंडे, ज्योती श्रीधर हे इतर मागासवर्गीय प्रवर्गातील अनुक्रमांक 83 असलेल्या कुणबी जातीचे आहेत आणि म्हणून सक्षम प्राधिकरणाने जारी केलेल्या अर्जदाराच्या म्हणजे ज्योती श्रीधर दहीहंडेच्या जात प्रमाणपत्र वैध ठरवण्यात आले आहे। जात पडताळणी समितीने निर्णय दिलाय, जात पडताळणी समितीने वैधता प्रमाणपत्र जारी करण्याचा निर्णय घेतला। खाली लिहिले पैसे द्या, मी नाही बोलत हे पैसे द्या, हे झालं मराठीत। पण याच्यात हे मग आता पे शब्द आहे, मग आता प्रमाणपत्र व्हॅलिडिटीचं पे करा असाही अर्थ होतो आणि दुसरं पैसेही द्या असं होतो। हे बघा इथं पे लिहिलंय, पेचा अर्थ असा पण होतो की व्हॅलिडिटी पे करा नाही तर पैसे द्या। हे झाले 3 प्रमाणपत्र रद्द झाले आणि हे तिसरं 52 पुळ्यांनी इंडस्टमेंट करून दिलेलं। कलेक्टर बीड, तहसीलदार माजलगाव त्वरित अवैध बाबत कारवाई करावी। 5 दिवसाच्या आत विषय ह्यो इथं डॅश मारलाय अवैध। काय म्हणणं हे समिती नेमून कारवाई करायची, कारवाईला डॅश मारलाय। चौकशी करून अवैध करण्याबाबत त्याचा अर्थ असा होतो अधिकाऱ्यांना सांकेतिक भाषा आहे बावनकुळ्याची। काय चूक बोलतो मी, काय मराठ्यांना पण कळू नये आता की जाणून बुजून आपलं रद्द केलं जातंय। तुम्हाला व्हॅलिडिटी दाखवली आता डायरेक्ट, मराठे का जागे होत नाहीत आता। काय करायचं तुम्हाला सरकारचं पक्षाचं नुसतं इतकं जर वाटोळं होणार असलं तर आपल्याला उठाव करावा लागणार आहे आणि यांच्या डोक्यात जी हवा गेली ती मी आता बाहेर काढतो। यांच्या डोक्यात पक्क आहे आमचं कोणी काही करू शकत नाही। तुम्हाला आता दाखवतो मी तुमचं काय होतंय का नाही, कारण तुम्ही नुसते मला त्रास दिला, तुम्हाला वाटलं आमचं कोणी काही करीत नाही, तुम्ही मराठ्याला त्रास दिला। तुमच्या डोक्यात हवा गेली कारण निवडून आम्ही दिलंय तुम्हाला, ती बहुमताचा माज आहे ना ती उतरवतो आम्ही मराठी। धनगराला बी 15 वर्षापासून हेच केलंय, आज आरक्षण देतो उद्या देतो, यांना वाटतं आमचं कोणी काही करत नाही। दलितात असंच केलंय, आदिवासीत पण हेच आहे, बंजारा समाजाचं। यांना आता वोटणीलाच आणणार मी, यांना आता मी सोडत नाही।